हॅलो गाईज, तुम्ही कशात? वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आपण बनवणार आहे चॉको लावा केक. एवढा पाऊस होत आहे म्हणून मम्मीला बोलली की आज चॉको लावा केक बनव. तर मग बघूया. आणि त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे एक ओरिओचं पॅकेट. आपल्याकडे लाईट नाही आहे म्हणून आपण हाताने असं चॉपर असतो ना त्याने करणार आहोत. एक बाऊल आणि एक मम्मीच्या केकचं काय असतं मम्मी? कप आहे तो. हां, कप. आणि हे आपल्या चॉकोलावा केकचं भांडं. हे पुन्हा मम्मीच्या केकचं तोंडासमोर येते. हे मम्मीच्या केकचं काय डार्क कंपाऊंड चॉकलेट. हे मला खूप आवडतं, जास्त डार्क नसतं. तर मग ह्याच्यामध्ये आपण पहिले हे घालून घेऊया. पूर्ण घालायचं त्याच्यामध्ये घाल, चॉपर मध्ये एक एक घालायला ना त्याच्यात. एक एक कशाला? चार घालायला 5-6 घाल, बसते ते. जरा मोडून घालू. बघू शकते हे असं छोटे छोटे पीसेस करून घ्यायचे आणि मग ह्याच्यावरही झाकण लावायचं. हे काही मेहनतचं काम आहे. थांब, मी देते करून. हा दे मम्मी. आता बघूया आपण झालंय का नाही. अजून झालेलं तुकडे तुकडे आहेच. अजून जरा वेळ करायला. आता बघूया झालंय का. नाही झालेलं तरी पण त्याच्यामध्ये दूध घालून जरा होईल बरोबर ते. आता या बाउलमध्ये आपण सगळं काढून घेऊ. मध्ये आपण दूध घ्यायचं. तर मग गाईस ह्याच्यात आता थोडं थोडं आपण करून पाणी म्हणते दूध घालायचं. करून बोल. आता ह्याच्यामध्ये आपण थोडं थोडं करून दूध घालायचं. हे बघू शकता, हे असं करून दूध घालायचं आणि असं पूर्ण बॅटर बनवून घ्यायचं याचा. बेकिंग सोडा घाल त्याच्यात जरा. हां, आता ह्याच्यामध्ये थोडंसं बेकिंग सोडा घालायचा म्हणजे जरा फुगतो केक. थोडंसंच आहे जरासा घाल अजून. बस झालं. हलव चांगला ते. हां, आता चांगलं हलवलं. हे दूध घेतलेलं तेवढं सगळं घातलंय ना? हो, सगळं घातलं. आता थोडं घट्ट होईल कारण की आपण ह्याच्यामध्ये बेकिंग सोडा घातला. दूध चालू अजून घालू दे का? हां, थोडंसं. आता लेच पातळ नाही होत. ती बेकर असून तरी मम्मीला लावा केक बनवायला येत नाही. मी बनवते. पाऊस बघू शकता, मोठ्याने पाऊस आलेला आहे. बघू शकता किती मोठ्याने पाऊस आलाय. कडे तेवढं तिकडं ठेवतं वर तापत. मी देते चालू करून गॅस. हां, गॅस. कारण गॅस आपण चालू करायचं नाही, आपल्या मम्मीला द्यायचा गॅस चालू करायला. आपल्याला भाजू शकतं. तर हे बघू शकता गाईज, हे अशी कन्सिस्टन्सी काय बोलतात त्याला, मस्त झाली. अशी पातळ पण नाही आणि जरा जाड पण नाही, अशीच पाहिजे आपल्याला. अरे याच्यात झाकण ठेव, बारीक गॅस कर. झाकण ठेव त्याच्यावर म्हणजे चांगलं
स्टँड ठेवायचं राहिले त्याच्यात. त्याच्यात पाणी पण टाकायचं ना. नाही स्टँड ठेव फक्त. आता ह्याच्यामध्ये आपण तेल लावून घेऊया. पूर्ण भांड्याला तेल लावून घ्यायचं. बस. तर बघू शकते या स्पॅच्युलाने मी लावते तेल सगळीकडे. ब्रश आहे तो, स्पॅच्युला नाही. ब्रशने सगळीकडे आपल्याला असं व्यवस्थित लावून घ्यायचं, नाहीतर मग आपला केक कुठे पण चिपकू शकतो, मग निघणार नाही केक. आता ह्याच्यात स्पॅच्युला लागले ना ते सगळं काढून घ्यायचं. हे आता असं काढून घ्यायचं सगळीकडनं व्यवस्थित, म्हणजे आपलं वेस्ट नाही जात. आता हे टाक धुवायला. आता त्या स्पॅच्युला नाही करून घे सगळं. आता हे स्पॅच्युलाने सगळं ह्याच्यात टाकून घ्यायचं आपलं बॅटर. सगळा नाही टाकायचा, थोडा टाकायचा. ते अरे सगळं ते हे करून घे ना असं. तसं काय टाकते? थांब ना जरा, टाकते की बरोबर. हां बस सगळं टाक ना. हो चॉकलेट पण टाकायचं आहे ना तुला. मध्ये मला माझ्या केकचं आठवलं. आता इथे मम्मी चॉकलेट फोडते, त्याच्यातनं मग थोडंसं चॉकलेट घ्यायचं आणि या बाउलमध्ये टाकायचं. जरा लांब तिकडे. जास्त चॉकलेट टाक मम्मी, म्हणजे मस्त होईल. हे बस का? हां रेट झालं चॉकलेट. ऐसा ही चाहिए. आता ह्याच्यामध्ये तो वरनं बॅटर टाकायचा. आता या बॅटरला आपण प्रीहीट केलेल्या कढईमध्ये ठेवायचा आणि झाकण लावायचं. हवा जाते तिथं काय तर कागदाचा तुकडा. हां चालेल. इथनं होल आहे ना, तिथे आपण कागदाचा तुकडा घालूया. हे बघू शकता. आता ही मम्मी इथं कागदाचा एक तुकडा घालते असा, म्हणजे त्याच्यातनं हवा नाही जायला पाहिजे म्हणून. हां आता हे केक रेडी झाल्यावर आम्ही भेटतो तुम्हाला. ओके. आता हे 15 मिनटं आपल्याला बेक करायला लागणार. आम्ही 15 मिनिटांनी आम्ही तुम्हाला भेटतो. लाडका आता ही केकची सगळी भांडी घासून टाक. चल. मी मग नाही घास, पटकीन घास, नाहीतर केकच भेटणार नाही. मग बस. कोणी बनवलाय केक? तूच. मग मी बनवलेला केक मलाच नाही भेटणार. तुलाच घासायला लागणार ना. मी नाही ना. गप आणि घास, नाटक नको करू. चालेल घासते. हां वारं तेवढं सुटलंय. गळ्या काढून आता मी जाईल परत. तर गाईज आपलं हे केक झालेलं आहे. तर मग बघूया. गरम नाही ना? थांबली तू उघड. एकदा काठी घालून बघूया. झालाय. पकडी ना काढ. गॅस पण चांगला झालाय केक. तर गाईज आता आपण ट्राय करून बघूया. वाव. कसला झालाय केक? वाव मस्त झालाय. लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. बाय. आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका. बाय.